ज्या माऊलीच्या कुशीत विसावल्यावर जगातील सगळी दुःख पळून जातात, त्याच माऊलीला आपल्या काळजाच्या दोन तुकड्यांना छातीशी कवटाळून मृत्यूच्या काळोखात उडी घ्यावी लागली. यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते? सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील येर्डी येथे घडलेली ही घटना केवळ एक अपघात किंवा आत्महत्या नाही, तर ती एका हसत्या खेळत्या संसाराची झालेली राख रांगोळी आहे. तर घटना नक्की काय ते पुढे बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. वैष्णवी आशिष यमगर, वय 28, एक तरुण माता. तिच्या सोबतीला होती अवघ्या 3.5 महिन्यांची चिमुरडी तेजश्री आणि 15 महिन्यांचा रांगणारा रुद्राक्ष. ज्या हातांनी या लेकरांना खेळवायचे, त्यांचे कोड कौतुक करायचे, त्यांना घास भरवायचा, त्याच हातांनी वैष्णवीने आपल्या दोन्ही मुलांना घट्ट कवेत घेतले. संसारातील वाद एवढा विकोपाला गेला की जगण्याची उमेदच संपली. डोळ्यात अश्रू आणि मनात अथांग वेदना घेऊन त्या माऊलीने पोटच्या गोळ्यासह विहिरीच्या काळ्याशार पाण्यात मृत्यूची उडी घेतली. अवघ्या काही महिन्यांच्या त्या निष्पाप जीवानंतर अजून जग काय असते हेही माहीत नव्हते. आईच्या कुशीत सुरक्षित आहोत याच भावनेत ते दोन्ही चिमुरडे शांत झाले असतील. घरगुती भांडणे, वाद आणि अहंकार जेव्हा पराकाठीला पोहोचतात, तेव्हा त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात याचे हे जिवंत आणि तितकेच क्लेशदायक उदाहरण आहे. त्या विहिरीच्या संत पाण्यात केवळ 3 जीव बुडाले नाहीत, तर माणुसकी, वात्सल्य आणि एका हसत्या खेळत्या कुटुंबाची स्वप्नेही बुडाली. संसारातील कलहाची किंमत अशा निष्पाप अजाण बालकांना आपल्या प्राणाने मोजावी लागते, हे समाज म्हणून आपले सर्वात मोठे अपयश आहे. तेजश्री आणि रुद्राक्ष आता कधीही न उठण्यासाठी आईच्या कुशीत कायमचे निद्रिस्त झाले आहेत, पण मागे सोडून गेले आहेत एक कधीही न मिटणारा अंधार आणि सुन्न करणारा प्रश्न. संसारातील वाद एवढे मोठे असू शकतात का की त्यात निष्पाप लहान मुलांचे बळी जावे? एका माऊलीला असा टोकाचा पाऊल उचलण्यास भाग पडणारी परिस्थिती खरंच बदलणार नाही का? तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये नक्की कळवा.